नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा दर्शन मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना। तर या योजनेचा शासन निर्णय नुकताच म्हणजे 14 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या JRमध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यामधील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्र भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू असून तीर्थक्षेत्रातील तीर्थस्थळांचा यामध्ये समावेश राहणार आहे। पात्र व्यक्तीला एक वेळ लाभ घेता येणार आहे आणि प्रवासाची कमाल मर्यादा 30,000 रुपये इतकी राहणार आहे। यामध्ये प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व खर्च यामध्ये समावेश असेल। तर या योजनेचे लाभार्थी जे आहेत तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, किमान वर्ष वय 60 वर्ष असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे। यामध्ये पहा, जर एखाद्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल किंवा तो 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या एखाद्या नोकरीला असेल किंवा विद्यमान खासदार आमदार यांच्या कुटुंबातील असेल किंवा भारत सरकारच्या सदस्य बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमामध्ये जर संचालक वगैरे उपाध्यक्ष अध्यक्ष संचालक पदावर असेल किंवा एखाद्या कुटुंबामधील किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून जर असं एखादं कुटुंब असेल तर त्या कुटुंबाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे। त्यानंतर पहा, जो ज्येष्ठ नागरिक प्रवास करणार आहे त्याला फिट असल्याचे प्रमाणपत्र, त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे आणि ते जे सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आहे ते 15 दिवसापेक्षा जास्त जुनं नसायला पाहिजे। अशा पद्धतीनं काही महत्त्वाच्या पात्रता आणि अपात्रता देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कागदपत्र काय लागणार आहेत तर योजनेचा लाभ आपल्याला घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी आधार कार्ड, राशन कार्ड, त्यानंतर रहिवासाचा अधिवासाचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येणार आहे। त्यानंतर 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेलं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड लागणार आहे। वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे। फोटो लागणार आहे। जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर असणार आहे आणि त्यानंतर अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र त्यांना द्यावे लागणार आहे। रेल्वेचा प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्टची जी निवड आहे या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेली नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा काढून शासनाकडून त्याची निवड करण्यात येणार आहे। लाभार्थ्याची जी निवड आहे ती निवड पण जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येणार आहे आणि त्यांचा जिल्हानिहाय प्रवासाचा कोटा पण निश्चित करण्यात येणार आहे। त्यानंतर पहा, निवडलेले जे प्रवासी आहेत ते प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीमधील जो प्रवासी असेल त्यांना पाठवण्यात येणार आहे। प्रवासाची प्रक्रिया काय असेल या ठिकाणी ही पण माहिती आपण पाहूया। जिल्हास्तरीय समितीने जे निवडलेले आहेत ती माहिती समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि निवडलेल्या प्रवाशांची यादी जी टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सी असेल त्यांना पण देण्यात येणार आहे। त्यांच्याकडून प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीनं पहा, हा शासन निर्णय आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करायचा आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकतात। योजनेचं पोर्टल आता नुकतंच चालू होणार आहे। मोबाईल ॲपद्वारे पण आपण करू शकणार आहोत।
ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे. यासाठी पैसे लागणार नाहीत. अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून त्याद्वारे त्यांची KYC करण्यात येणार आहे आणि अर्ज हा ऑनलाईन भरण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती राहणार आहे, जिल्हास्तरीय समिती राहणार आहे. प्रत्येक समितीला त्यांचे कार्य हे विभागून देण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊन तीर्थस्थळांना भेटी देऊ शकतात, तीर्थस्थळांचं दर्शन घेऊ शकतात. तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. माहिती नक्कीच तुम्हाला समजलेली असेल. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.